छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी। मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांकडून शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर रितू तावडेंसह मान्यवरही उपस्थित। स्वराज्याच्या पुरस्कर्त्या शिवरायांना साष्टांग नमन, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटमधून अभिवादन। आग्र्यामध्ये ऐतिहासिक शिवजन्मोत्सवाचा उत्साह, लाल किल्ला परिसर भगवा झेंडा आणि पताक्यांनी सजला। शिवराय नसते तर देशाचा इतिहास भूगोल राहिला नसता, पुणे जिल्ह्यातले सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झालेत, शिवनेरीवरच्या संबोधनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अभिनेता रितेश देशमुख शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला हजेरी लावून महाराजांना केलं अभिवादन। किल्ले शिवनेरीवर मध्यरात्री चेंगराचेंगरीची परिस्थिती, चेंगराचेंगरीमध्ये काही शिवभक्त जखमी, अंबरखाना परिसरातल्या हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा दरम्यानची घटना। रोहित पवारांना सुरक्षा देण्यात यावी, खासदार सुप्रिया सुळेंचं ट्विट करत सरकारकडे मागणी। राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यानं शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला, शीतल म्हात्रे यांचा ट्विट करत टोला। राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढली, भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवलेंना संधी, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावांची देखील चर्चा। भिवंडी महापौर निवडणुकीला वेगळं वळण, ऐनवेळी भाजपनं उमेदवार बदलला, नारायण चौधरींच्या जागी स्नेहा पाटील भाजपच्या उमेदवार। भिवंडी भाजपात 2 गट पडल्यानं भाजपचा उमेदवार गेला पळून, खापर शिवसेनेवर का फोडता, शिवसेना गटनेते मनोज काटेकरांचा भाजपलाच थेट सवाल। नागपूर महापालिकेची विशेष सभा 24 फेब्रुवारीला, विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार, तर सभेपूर्वी सभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। सांगली झेडपीमध्ये सत्ता स्थापनेसाठी करेक्ट कार्यक्रम करावा, जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम करावा, रोहित पाटील यांचा आशावाद। सिंधुदुर्गात मच्छीमार हॉटेल व्यावसायिकांना आलेल्या नोटिशीवरून घमासान, निलेश राणेंच्या काळात नोटीसा आल्याचा वैभव नाईकांचा आरोप, तर नाईकांच्या काळात 352 नोटीस आल्या होत्या, निलेश राणेंचा पलटवार। आता एका दिवसात निकाली निघणार 15 महसूल सेवा, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांची घोषणा। कोकणच्या शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, 12 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा इशारा। स्कूल बस चालकांचा संपाचा इशारा, मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून राज्यव्यापी बंदचा इशारा। MCA CET प्रवेश नोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ, आता विद्यार्थ्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत करता येणार नोंदणी। नाशिकच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्ये देखील गोदा आरती सुरू करण्याचा मानस, आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं धार्मिक पर्यटन वाढीसाठी घाट। वर्ध्यामध्ये 13 गावांचा पाणीपुरवठा 4 दिवस राहणार बंद, 20 ते 24 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाचा निर्णय। अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत अघोरी कृत्य, काळ्या कोंबड्या सुया टोचलेल्या बाहुल्या आढळल्या, साताऱ्यातल्या पेर्ले इथला धक्कादायक प्रकार। गलगोटियासवरून गालबोट, चीनी बनावटीच्या रोबोटिक डॉगबाबत विद्यापीठाची बनवेगिरी उघड, भारताच्या AI क्षेत्रातल्या इनोव्हेशन विश्वासार्हतेला जबरदस्त धक्का। इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, 20 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे CEO परिषदेत AI भविष्यावर मंथन करणार। एप्स्टीन प्रकरणी आरोपांचा सखोल तपास होणार, ब्रिटिश पोलिसांकडून समन्वय गट स्थापन। आजपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, ठिकठिकाणी मशिदीत नमाजासाठी गर्दी। नवख्या नेदरलँडची टीम इंडियाला जोरदार टक्कर, शेवटच्या साखळी सामन्यामध्ये टीम इंडियाचा अवघा 17 धावांनी विजय।